तुमच्या घरात देखील लहान मुलांना मोबाईलचं व्यसन असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण या मोबाईलच्या व्यसनामुळेच एकाच घरातील 3 बहिणींनी आपला जीव गमावला आहे. ही घटना घडलेली आहे यूपीच्या गाझियाबाद येथे. अंदाजे रात्री 2:15च्या सुमारास या तिघी बहिणींनी आपल्या बिल्डिंगमधून 9व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. चेतन कुमार हे आपल्या फॅमिलीसोबत गाझियाबाद येथे राहतात. चेतन कुमार यांनी 2 सख्या बहिणींशी लग्न केलं होतं आणि या 2 बायकांपैकीच एका बायकोकडून त्यांना 2 मुली होत्या, तर दुसऱ्या बायकोकडून 1 मुलगी होती. तर या तिघी बहिणी एकत्र राहत होत्या. या तिन्ही बहिणींचं वय होतं 12, 14 आणि 16 वर्ष. त्यांना कोरोनापासूनच मोबाईल बघायची सवय लागली होती आणि त्यातूनच त्यांना कोरियन कल्चरचं वेड लागलं होतं. ते कायमच कोरियन मूव्हीज, कोरियन सॉन्ग ऐकायच्यात, कोरियन सीरीज बघायच्यात, कोरियन शो बघायच्यात. त्यामुळे त्यांना या कोरियन कल्चरचं खूपच अट्रॅक्शन झालं होतं. त्यांनी एकमेकांना कोरियन नावं देखील दिली होती. त्या तिघीही कायम एकत्र जेवायच्या, एकत्र अंघोळ करायच्या, एकत्र झोपायच्या आणि त्यातली मधली मुलगी ही त्यांची कमांडर टाइप होती. ती या मोठ्या बहिणीला आणि छोट्या बहिणीला ऑर्डर सोडायची आणि तिघी त्याप्रमाणे वागायच्या. या मोबाईलच्या व्यसनापायीच तसेच या कोरियन कल्चर वेडापायीच तिघी देखील 2 वर्ष झालं शाळेत देखील गेल्या नव्हत्या. या मुलींचं व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांचे मोबाईल देखील काढून घेतले होते. पण ते त्या मोबाईलशिवाय राहू शकत नव्हत्या. चेतन कुमार यांच्या म्हणण्यानुसार या मुलींना कोरियन गेमचं देखील व्यसन लागलं होतं आणि या गेममध्ये दिवसाला 50 तास दिले जायचे आणि या मुली त्या कंप्लीट देखील करायच्या. त्यांना अशी शंका आहे की या गेममध्ये देखील आत्महत्या करण्यासाठी एखादा टास्क दिला असेल आणि त्यातूनच या तिघी बहिणींनी आत्महत्या केली असेल. पण अजून तर याबद्दल तपास सुरू आहे. मुलींनी सुसाईड नोट सोडली आहे आणि त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की या डायरीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते एकदम खरं आहे आणि ती डायरी पूर्ण वाचा. आणि दुसरा एक मेसेज लिहिलाय की सॉरी पप्पा आणि त्याच्यासोबतच एक सॅड इमोजी देखील आहे. या मुलींनी एक 8 पानी पॉकेट डायरी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही कोरियन कल्चर शिवाय राहू शकत नाही. तुम्ही काही पण बोला, आम्ही याबद्दल गिव्ह अप करू शकत नाही आणि आम्ही आमचा जीव देत आहोत. आजकाल खूप पालक आपल्या मुलांना स्वतःहून मोबाईल देतात. काही मुलं रडली की लगेच त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. जेवणाच्या कारणाने किंवा इतर कारणाने मुलांना मोबाईल दिला की मुलं शांत होतात आणि आपलं काम होऊन जातं. पण यामागे हळू आपण मुलांना सवय लावतोय किंवा मुलं त्यात काय बघतात हे पालक लक्ष देत नाहीत आणि फक्त मूल रडू नये या एवढ्या कारणापायी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण ह्या गोष्टी किती घातक होऊ शकतात हे आपल्या प्रकरणातून दिसून येते. त्यामुळं या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे हेच पालकांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. धन्यवाद.